नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अवैधरित्या देशी दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले, लाखांदूर पोलिसांची कारवाई। सायंकाळच्या सुमारास आपल्या पानटपरीमध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यास रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली। सदर कारवाई दिनांक 17 जून रोजी सायंकाळी 5:15 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहर्णा येथे लाखांदूर पोलिसांनी केली। मिन्नात मोहन नागोसे वय 40 वर्षे राहणार मोहर्णा असे घटनेतील आरोपीचे नाव असून या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण 1050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस सूत्रानुसार सायंकाळच्या सुमारास मोहर्णा येथील एक इसम स्वतःच्या पानटपरीमध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून पोलीस शिपाई टेकचंद बुर्डे व पोलीस हवालदार विलास मातेरे यांनी पंचासमक्ष सदर इसमाचे दुकान गाठून झडती घेतली असता 1050 रुपये किमतीचे देशी दारूचे 90 ml ने भरलेले 30 नग मिळाले। या घटनेत लाखांदूर पोलिसांनी 1050 रुपये किमतीची देशी दारू जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।